तर युद्ध म्हटलं की क्षेपणास्त्र, विमानं, स्फोट इत्यादी आलंच. पण शत्रूला केवळ या अस्त्रांचा मारा पुरेसा ठरला नाही, तर मग सुरू होतो मानसिक खच्चीकरण करणाऱ्या शस्त्रांचा वापर. इस्रायल, अमेरिका, इराण युद्धामध्ये सध्या अशीच काही वेगळी शस्त्रही वापरली जात आहेत. ही अस्त्र नेमकी कोणती आहेत? बघूया हा स्पेशल रिपोर्ट. आमचा एकेकाळचा कदाचित आतापर्यंतचा सर्वात जवळचा सहकारी ब्रिटननं अखेर 2 विमानं मध्य पूर्वेकडे पाठवण्याचा निर्णय घेतलाच. ठीक आहे, पंतप्रधान स्टार्मर आता आम्हाला त्याची गरज नाही, पण आम्ही लक्षात ठेवू, जिंकल्यानंतर युद्धात बरोबर येणाऱ्यांची आम्हाला गरज नाही. हे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोडलेलं वॉर्निंग मिसाईल. ते देखील गेल्या अनेक दशकांच्या आपल्या मित्र राष्ट्राच्या नेत्यावर. इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून एकेकाळच्या या दोस्तांमध्ये कमालीचं बिनसलंय. आधी पश्चिम आशिया आणि हिंदी महासागरातले आपले तळ वापरण्यास ब्रिटननं मनाई केली. ट्रम्प भडकल्यावर स्टार्मर यांनी ग्लॉस्टेशायर आणि दिएगो गार्सियाचे तळ मर्यादित स्वरूपात आणि संरक्षणासाठी वापरू देऊ अशी भूमिका घेतली. त्यानंतर शनिवारी आखातातील आपल्या तळांच्या बचावासाठी बॉम्बर विमानं पाठवत असल्याचं ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलं. त्यामुळे मग ट्रम्प यांनी फुकाजींच्या स्टाईलमध्ये स्टार्मर यांची ट्रुथ सोशल शाळा केली. आपल्या मित्रालाही न सोडणारे ट्रम्प शत्रूला कसं सोडतील? देशांचे नकाशे बदलायचे हे त्यांचं आवडतं काम दिसतंय. कारण कॅनडा आणि गाझानंतर त्यांना इराणच्या जमिनीवर रेघोट्या ओढण्याची घाई झालेली दिसते. युद्धात इराणचं सर्वोच्च नेतृत्व आणि संपूर्ण सैन्य नष्ट केल्याचा दावा करताना ट्रम्प यांनी युद्धानंतर इराणचा नकाशा असाच राहणार नाही असं भाकीतही करून टाकलं. I said unconditional. It's where they cry uncle, or when they can't fight any longer, there's nobody around to cry uncle. That could happen too, because we've wiped out their leadership numerous times already. So it's if they surrender, or if there is nobody around to surrender, but they're rendered useless in terms of military. ची चर्चा दिवसभर रंगली. अमेरिकेचे आखातात नेमके कुठे आणि किती तळ आहेत याची गोपनीय माहिती रशियानं इराणला पुरवल्याचं वृत्त वॉशिंग्टन पोस्टनं दिलं. मात्र याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे काही विशेष माहिती नसावी, कारण एअरफोर्स 1 मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी रशियाच्या समावेशाची शक्यता फेटाळली. I haven't had no indication of that whatsoever. If they are, they're not doing a very good job, because Iran is not doing too well. या सगळ्या युद्धाच्या धामधुमीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना माफी मिळणार असल्याची चर्चा रंगली. त्यावर इस्रायलच्या राज्यघटनेनुसार योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं सांगत राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांनी चर्चेला हवा दिली आहे. भ्रष्टाचाराचा खटला सुरू असलेले पहिले पंतप्रधान अशी नेतन्याहूंची इतिहासात नोंद झाली आहे. दोषी आढळले तर पंतप्रधानपदही जाण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठी नेतन्याहू युद्ध छेडत असल्याची शंका अनेक तज्ज्ञ आणि इस्रायली नागरिकांची आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.